2 दिवसामध्ये खूप मोठी घटना झाली अमेरिकेत. घटना अशी झाली आहे, डाव जोन्स सुद्धा 1500 पॉईंट पडलेला आहे आणि नॅसडॅक सुद्धा 1500 पॉईंट पडलेला आहे. पण तो का पडलाय आणि त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत ती आपण आता शोधणार आहोत. तेव्हा आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि चांगला वाटला व्हिडिओ तर त्याला लाईक करा. ओके, तर आता एकंदरीत आपण जो वाचलोय, जो आपला फॉल वाचलेला आहे, जो शुक्रवारी फॉल आपला झाला असता, मे बी 200-300 पॉईंट निफ्टी खाली आला असता, पण तो वाचलाय बिहार इलेक्शनच्या रिझल्टमुळे. कारण इतकं छप्पर फाडके बहुमत हे त्या ठिकाणी एनडीएला भेटलंय. काय भेटलं, कसं भेटलं, तो आपला विषय नाहीये, पण इतकं मोठं छप्पर फाडके बहुमत भेटलंय आणि त्यामुळे आपण बघतोय का दिवसभर मार्केट आपलं स्ट्रेसमध्ये होतं. दिवसभर आपलं मार्केट स्ट्रेसमध्ये असताना शेवटच्या क्षणी 3 वाजता एक मार्केटने स्पाइक दिला आणि संपूर्णपणे जे काय मार्केट निगेटिव्ह होतं, 100 पॉईंट निफ्टी खाली होता, त्याची रिकव्हरी दिली आणि पॉझिटिव्ह मध्ये मार्केट क्लोज झालं. पण मी तुम्हाला सांगतोय 200-300 पॉईंट निफ्टी पडला असता, कारण पाठीमागच्या 2 दिवसामध्ये गुरुवार आणि शुक्रवार मध्ये डाव जोन्स 1500 पॉईंट पडलेला आहे. 3.5% करेक्शन डाव जोन्स मध्ये झाले. नॅसडॅक जो काय अमेरिकेतला टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे त्यामध्ये सुद्धा 1600 पॉईंटचं करेक्शन झालंय. 6% तो पडलाय आणि तो 6% पडलेला आहे त्याचं कारण आहे फेडरल रिझर्व्ह, अर्थात फेड. तुम्ही म्हणाले अरे फेडचं आणि ह्या डाव जोन्सचं पडण्याचं, नॅसडॅकचं पडण्याचं काय संबंध आहे. कारण असं आहे का आपल्याकडे जशी रिझर्व्ह बँक आपल्याकडे पॉलिसी डिक्लेअर करते त्यामध्ये साधारणतः 3 मेंबर असतात. माझ्या माहितीप्रमाणे, मला एवढे डिटेल्स माहित नाही, पण आता ह्या 3 मेंबरचं ज्यावेळेस काय बहुमत होतं त्यावेळेस मग व्याजदर कपात केली जाते. तसेच फेडरल रिझर्व्हचे साधारणतः 6च्या आसपास मेंबर आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकाची मतं वेगळी असतात. त्यातल्या एका मेंबरनी एका ठिकाणी असं सांगितलं का देशात महागाई वाढलेली आहे आणि असं नियोजित होतं का डिसेंबर महिन्यामध्ये फेड पुन्हा एकदा व्याजदरात कपात करेल. पण ह्या मेंबर्सनी सांगितलं का महागाई वाढलेली आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये व्याजदरात कपात होणार नाही. आणि अमेरिकेमध्ये असे वेगवेगळे डाटा येत असतात, तिथले लोक छोट्या छोट्या डाट्याला सुद्धा महत्व देतात आणि मग व्याजदर कमी करणार नाही हे एक प्रकारे अर्थव्यवस्थेसाठी निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. म्हणून डाव जोन्स सुद्धा झाला धडाम, नॅसडॅक सुद्धा झाला धडाम. आणि त्यातच एआय मध्ये आपण बघतोय का एआयच्या ज्या कंपन्या आहेत, अजून एआय मध्ये फक्त काय आहे, माझा एवढा धंदा होईल मग मला एवढे ऑर्डर भेटतील, त्या भरोशावरती एआयचे स्टॉक्स एकदम अव्वाचे सव्वा वाढलेले आहेत आणि त्यामुळे नॅसडॅक हा डाव जोन्सच्या तुलनेमध्ये डबल पडलाय, 6% पडलाय. टेक्नॉलॉजी सेक्टर मधले बरेचसे स्टॉक त्या ठिकाणी एकदम धडाम झालेत, त्याचा फटका आपल्याला बसलाय. आपण बघतोय का आपल्या आयटी सेक्टरमध्ये काल म्हणजे जे शुक्रवारचं आपण म्हणूया, शुक्रवारी आपल्या सुद्धा आयटी सेक्टरमध्ये आपल्याला फटका बसलाय. त्याचं कारण जो नॅसडॅक अमेरिकेतला टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे त्यामध्ये झालेलं करेक्शन. पण आता या फेडच्या व्याजदर कपातीचा आणि मार्केटचा काय संबंध. फेडने व्याजदर जर कपात केली तर कर्ज स्वस्त होतात, कंपन्यांचा पैसा वाचतो, लोकांच्या हातामध्ये, लोकांचा ईएमआय कमी होतो, कर्जाचे व्याजदर कमी होतात, पैसा जास्त येतो लोकांच्या हातामध्ये, लोक खर्च करतात, अर्थव्यवस्थेला एक साधारणतः एक चालना भेटते जर व्याजदरात कपात झाली तर. पण कपात जर नाही झाली तर मग लोकांना व्याज हे भरावंच लागतंय, कंपन्यांना कर्ज हे जास्त दरामध्ये भेटते, कंपन्यांच्या प्रॉफिट लॉसच्या याच्यावरती स्टेटमेंटवरती परिणाम होतो. म्हणून मग ही गोष्ट निगेटिव्ह आहे. पण ही महागाई का वाढलीये त्याला जबाबदार आहेत डोनाल्ड तात्या ट्रम्प. आता आपण बघितलंय काल परवा त्यांनी घोषणा केली, जरा थोडंसं नरमला तो बिचारा. झालं काय का अमेरिकेमध्ये आपण बघतोय का त्यांच्या विरुद्ध हे आंदोलन चालू झालेली आहे का डोनाल्ड ट्रम्प तात्या तुमचं चुकीचं आहे, महागाई तुम्ही वाढवताय, टॅरिफ तुम्ही लावताय, म्हणजे ते आमच्याच बोकांडी बसतो तो टॅरिफचा झंगाट पहिल्यांदा समजून घ्या. आणि त्यानंतर ज्या आता 2-4 निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा जी रिपब्लिकन पार्टी आहे डोनाल्ड ट्रम्पची, ती पार्टी सुद्धा पराभूत झाली. म्हणून जे काही सिनियर मेंबर्स आहेत पार्टीतले त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला समजवलंय, तात्या तुम्ही जे आता म्हणतात ना मेक अमेरिका फर्स्ट वगैरे काय आहे ते तुमचं काय मेक अमेरिका ग्रेट, ते 10 वर्षाची गाजरं लोकांना नकोय. लोकांना आज दूध स्वस्त पाहिजे, लोकांना आज कॉफी स्वस्त पाहिजे, आज तिथे जास्त प्रमाणामध्ये बीफ चालतं ते लोकांना स्वस्त पाहिजे. आज तुम्ही 10 वर्षात काय होईल ती गाजरं लोकांना नकोय.
आता काय करता येईल? आणि त्यामध्ये आणखीन एक झाले का, न्यूयॉर्क शेअर हे आपण बघतोय का त्या ठिकाणी न्यूयॉर्क म्हणजे एक मोठी सिटी आहे अमेरिकेतली, सगळ्यांना माहिती आहे. आता मग त्याचा मेयर सुद्धा ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या पार्टीचा नाहीये, तो पराभूत झाला आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पचं जरा डोकं ठिकाण्यावरती आलंय. आणि मग काल त्याने आपण बघितलंय का एक मोठा अनपेक्षित निर्णय घेतलाय, बऱ्याचशा देशांवरचा टॅरिफ कमी केलाय आणि त्यामध्ये कॉफी असेल, बीफ असेल, खाद्यपदार्थ असतील, हे सगळे टॅरिफ मधून वगळलेत. आणि आपल्याविषयी पण त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की मी जो 50% टॅरिफ लावला होता तो भारत रशियाकडनं तेल घेत होता म्हणून तो टॅरिफ लावला होता आणि तो टॅरिफ 50% मी कमी करणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग आता ही अमेरिकेत महागाई का वाढली, तर हे टॅरिफचं गणित समजून घेऊया. पहिल्यांदा हे टॅरिफ म्हणजे काय, तर टॅरिफ म्हणजे काय होतंय का 100 रुपयाची वस्तू पहिल्यांदा जर भारतामध्ये आता म्हणजे टॅरिफ लागण्याच्या आधी जी अमेरिकेत जात होती त्यावरती 10% टॅरिफ लागायचा. म्हणजे ती साधारणतः जी 100 रुपयाची वस्तू अमेरिकेत गेल्यानंतर 10% टॅक्स तिथल्या व्यापाऱ्याला भरावा लागायचा. म्हणजे त्या ठिकाणी ती वस्तू 110 रुपयाला त्याला भेटायची, तो मे बी 120-120 ला विकत असेल. पण आता काय होतंय, आता भारतावरती तर जो आपण असं म्हणूया पहिला जो टॅरिफ लावलेला होता आपल्यावरती 10%, त्यानंतर अजून 50% टॅरिफ लावला, त्यानंतर परत त्याच्या आधी 50% टॅरिफ लावला होता, म्हणजे 110% टॅरिफ आपल्यावरती झाला. मग 100 रुपयाची वस्तू तिथे त्याला 110 रुपये टॅक्स तिथल्या व्यापाऱ्याला भरावा लागणार, त्यानंतर ती वस्तू त्याला 210 ला पडणार, तो त्यातून काही कमिशन आणि मग ती विकणार 230 रुपयाला. म्हणजेच जी वस्तू तिथल्या कस्टमरला 125 रुपयाला भेटायची त्यासाठी त्याला 230 रुपये द्यावे लागतात. म्हणजेच ते पैसे जे टॅरिफचे आहे ते तिथल्या कस्टमरच्या, तिथल्या सामान्य जनतेच्या खिशातून जातात. आणि मग जे आपल्यावरती इम्पॅक्ट होतो, आपण म्हणतो मग आपला काय तोटा, आपला तोटा असा होतो, समजा एखादी आपली पेन बनवणारी कंपनी आहे, तिचा पेन तिथे विकला जातो पण तिला कॉम्पिटिटर भरपूर असतात, पण आपली वस्तू महाग जर झाली तर लोक महाग वस्तू न घेतात दुसरी स्वस्तातली वस्तू घेतात आणि फारच गरज असेल तर घ्यावाच लागते. पण मग जर आपला सेल त्या ठिकाणी समजा 1000 रुपयाचा होत असेल तर तिथं तो सेल आपला 100 रुपयाचा होतो, 200 रुपयाचा होतो, कारण आपली वस्तू त्या देशात महाग झालेली असते. म्हणजे फटका दोन्ही बाजूने बसतो, तिथले जे सामान्य जनता आहे त्यांनाही फटका बसतो आणि ज्या आपल्या देशातल्या कंपन्या आहेत त्यांनाही फटका बसतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण बघतो की तिथं अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं होतं की खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तूंवरती बाहेरून येणाऱ्या सगळ्या वस्तूंची टॅरिफ लागणार, पण अमेरिका त्यांना लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू सुद्धा पूर्णपणे उत्पादन करत नाही. त्यामुळे झालं असं का डोनाल्ड ट्रम्पला वाटलं होतं का बीफ आहे ते सगळं आपल्या देशामध्येच, आपल्या देशातल्या विक्रेत्यांनीच जे का बीफ आहे ते बीफ आपल्या देशातलंच गेलं पाहिजे. पण मग झालं असं का बाहेरचं पीक बंद झालं आणि तिथे तुटवडा निर्माण झाला. आता तुटवडा निर्माण झाल्यानंतर काय होतंय, महागाई वाढते, म्हणजे त्याची काय होते, साधारणतः पुरवठा कमी झाला आणि मागणी जास्त असली म्हणजे त्याचे रेट वाढतात ऑटोमॅटिक. अशी परिस्थिती अमेरिकेत तयार झाली, जनता आंदोलन करायला लागली आणि त्याचा फटका डोनाल्ड ट्रम्पच्या पार्टीला ह्या बऱ्याचशा निवडणुकांमध्ये बसला आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं जरा डोकं ठिकाणीवरती आलंय. पण फेडरल रिझर्व्हचं आता असं म्हणणं आहे का ही महागाई वाढलीये, पण म्हणून आता या सगळ्या गोष्टीमुळं फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करणार नाही, जे का डिसेंबरमध्ये करणार होता अशी शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन मार्केटमध्ये 2 दिवसामध्ये मोठा आपल्याला जे म्हणूया मोठी घसरण किंवा मार्केट धडाम कोसळलं, त्याला कारण ते आहे. आणि त्यामुळे सोनंही पडलंय आणि क्रिप्टो करन्सीचे फार वाट लागली. क्रिप्टो करन्सीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन झालंय. बिटकॉइन जर आपण बघितलं, बिटकॉइनचा जर तुम्ही चार्ट जर बघितला तर बिटकॉइन मध्ये 2 दिवसाचा सोडा, पण जर पाठीमागच्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ जे करेक्शन झालेलं आहे $1,08,000 पासून $95,000 आता रेट चालू आहे, मी बघतोय $13,000 करेक्शन झाले. म्हणजे 13% करेक्शन हे आपल्याला निव्वळ एवढा मोठा आपण क्रिप्टो करन्सीचा कॉइन बिटकॉइन आहे त्यामध्ये झाले. तेव्हा बाकीच्या करन्सीची काय हालत असेल ते तुम्ही ठरवा. सोन्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 दिवसात करेक्शन बघायला भेटलंय. सोन्याचं जर तुम्ही करेक्शन जर बघितलं, सोन्यामध्ये जवळजवळ आपल्याला जो भाव होता $4250 पासून तो भाव आता $4,075 पर्यंत आलाय. 4,000 तिचा लो सुद्धा त्यांनी मारलाय. त्यामध्ये 5% करेक्शन सोन्यामध्ये 2-3 दिवसामध्ये आपल्याला सोन्यामध्ये आपल्याला एकाच दिवसामध्ये 5% करेक्शन आपल्याला बघायला भेटले.
5% करेक्शन सोन्यामध्ये एका दिवसामध्ये झालेलं आहे. चांदीमध्ये 7% करेक्शन एका दिवसामध्ये झालेलं आहे. हे सगळे जे परिणाम आहेत ते फेडरल रिझर्व्हचं जे काय वक्तव्य आलेलं आहे त्यामुळे आहे. तेव्हा विचार करा, महागाई जर अमेरिकेतली अशी जर वाढत गेली तर फेड हे काय करेल, तर व्याजदर कपात करणार नाही. फेडने व्याजदर कपात नाही केली म्हणजे पैसा जो आहे मार्केटमधला तो पैसा युएस बॉन्डमध्ये जातो. युएस बॉन्डमध्ये पैसा जातो म्हणजे आपल्या इक्विटी मार्केटमध्ये पैसा कमी येतो. गोल्डमध्ये पैसा कमी जातो, क्रिप्टोमध्ये पैसा कमी जातो, कारण मार्केट व्हॉलॅटिलिटी वाढते. लोकांना पैसा सेफ ठेवायचा असतो, मग पैसा लोक बॉन्डमध्ये गुंतवतात. बॉन्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिटर्न भेटतात आणि मग या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पडझड बघायला भेटते. तेव्हा आता आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये फेड काय डिसिजन घेईल ते खूप महत्वाचं आहे. पण ही महत्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय का मार्केटमध्ये जे अमेरिकन मार्केटमध्ये पडझड झाली ती का झालेली आहे. तेव्हा आता आपल्या मार्केटमध्ये सोमवारी आपण बघूया काय होतंय, कारण आता जो डाव जोन्सचा फ्युचर आहे तो सकाळी उद्या काय ओपन होईल त्यावरती आपल्या मार्केटची कंडिशन अवलंबून राहील. तेव्हा बघूया आपण नेमकी काय होते आपल्या मार्केटमध्ये. पण आता तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांना डिस्क्लेमर द्यावं लागतं. बघा, आता हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा, आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा, कारण पैसा आपला आहे. सांगणारे आमच्यासारखे युट्यूब वाले लाखो आहे, पण पैसा आपला आहे. आपला पैसा आपल्याला जपून वापरला पाहिजे. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पेडही आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली. त्याचे एका वर्षाचे चार्जेस आपले 1350 आहे. तुम्ही त्या ठिकाणी एका महिन्याचा आणि किंवा 6 महिन्याचा प्लॅन घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जे मी काय स्विंग ट्रेड घेत असतो ते तुमच्या बरोबर मी शेअर करत असतो. आणि आणखी नाही आहे का, जर आपल्याला आपल्या मार्केट संदर्भातली जी एज्युकेशनल व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याकरता आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जॉईन नावाचे बटन दाबायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 119 रुपयाला आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे ती तुम्हाला सहज घेता येते. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी 299 रुपयाची जर मेंबरशिप जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मेंबरचे सगळे व्हिडिओज बघायला भेटतील, प्लस आपल्या टेलिग्राम चॅनलचा सुद्धा ऍक्सेस त्या ठिकाणी भेटेल. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय आणि आपण भेटूया परत नवीन विषयासह.